विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सर्वांना नमस्कार. चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या माध्यमातून आज कामगारांचे 7 प्रतिनिधी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. गेली कित्येक वर्ष दौलतचे कामगार आणि अथर्व व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगारांच्या प्रलंबित मागण्यावरून वाद चालू आहे आणि हा वाद चालू असताना 2022 मध्ये भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांनी 2022 मध्ये बोनसच्या मागणीवरून जो वाद निर्माण झाला होता तो वाद मिटवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली आणि ही मध्यस्थी करत असताना शिवाजी पाटील साहेबांनी जो बोनस 2022 मध्ये कामगारांचा द्यायचा होता तो बोनस मानसिंगराव खराडे साहेबांनी भाऊंच्या समोर 2022 चा बोनस मी व्याजासकट देतो असं मान्य केलं होतं. मी भाऊंचा शब्द तंतोतंत पाळणार आणि कामगारांना तो बोनस व्याजासकट देणार असं त्यांना ग्वाही दिली होती. परंतु आज तागायत त्या अथर्व व्यवस्थापनानं या कामगारांचा 2022 चा बोनस दिलेला नाही आणि यामध्ये जवळपास कामगारांचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान या अथर्व व्यवस्थापनानं केलेलं आहे. त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा या कामगार बंधूंनी आपल्या न्याय हक्कासाठी संपाचं हत्यार उपसलं आणि हा संप पुन्हा काही केला मिटता मिटेना. त्यावेळेला पुन्हा विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून मिटवण्याचं ठरलं आणि ही मीटिंग सावर्डे येथे भाजपा कार्यालय या ठिकाणी ठरली आणि या मीटिंग मध्ये जी कामगारांची दिने आहेत ती दिने 11,130 रुपयाची जी वाढ द्यायचं शासन निर्णयानुसार जी वाढ मिळणार होती ती 11,130 ची वाढ त्यांनी त्यामध्ये आमदार साहेबांनी त्यामध्ये 4 टप्पे केले आणि ही जवळपास 2500-2600 रुपयाची प्रत्येक कामगाराला दरमहा वाढ मिळणार होती. हे अथर्व व्यवस्थापनाला आमदार साहेबांनी दिलेला जो शब्द होता तो त्यांना मान्य होता, कारण त्यामध्ये त्यांचा फायदा होता. कारण कुठल्याही पगारवाढीमध्ये जे काम शासन निर्णयानुसार पगारवाढ आहे त्यामध्ये टप्पे पाडण्याचं त्यामध्ये कुणालाही अधिकार नसतात. वास्तविक ही एकरकमी वाढ द्यायला पाहिजे होती, परंतु आम्ही विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा शब्द प्रमाण म्हणून आम्ही त्यावेळेला वाहतूकदारांच्या टोळ्यावरून पडलेल्या होत्या, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं पीक होतं आणि कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता. त्या सगळ्यांना या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या घटकांना या उद्योगावर आधारित चालणाऱ्या घटकांना न्याय मिळावा या उद्देशानं आम्ही तो निर्णय मान्य करून पुढे वाटचाल केली आणि 4 लाख गाळप होईपर्यंत कोणत्याही प्रकारची आडकाठी न करता आम्ही यशस्वीरित्या गाळप केलेलं आहे. या 4 टप्प्याचे मागणी त्यांनी मान्य केली, परंतु हे करत असताना त्यांनी कामगारांना भाऊंच्याकडे आम्ही त्यांना एक विनंती केली होती, साहेब आमचे कामगारांना ही पगारवाढ परवडत नाही, त्यामुळे ही आम्हाला 4 टप्प्याची वाढ मान्य होत नाही. तरी देखील तोडगा तात्पुरता मान्य करून आम्ही सीझन कालावधी पार करण्याकरता पुढे वाटचाल केली. त्यामध्ये जो 12 दिवस संप चालला होता तो त्या संपाची हजेरी या कामगारांचा 12 दिवसाचा जो पगार होता तो त्यांना मिळवून देण्याचं आश्वासन विद्यमान आमदार साहेबांनी दिलं होतं. तोही पगार 12 दिवसाचा न देता या कामगारावरती अन्याय या अथर्व व्यवस्थापनाने केलेला आहे. त्यानंतर जे 102 हंगामी कामगार होते, जे 97-98 पासून या दौलत साखर कारखान्यामध्ये जॉईनिंग झालेले आहेत, त्या हंगामी कामगारांना सेवेमध्ये कायम करण्याचं आश्वासन माननीय आमदार साहेबांनी दिलं होतं. परंतु स्वतःच्या हिताची गोष्ट तेवढी आमदार साहेबांनी बोललेली मान्य करायची आणि ज्या कामगारांच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या मला मान्य नाहीत असा गैरफायदा माननीय आमदार साहेबांच्या शब्दाचा हे अथर्व व्यवस्थापन वेळोवेळी घेऊन या कामगारांना उपासमारीची वेळ आणत आहे आणि त्यामुळेच हा कामगारांच्या वरती पुन्हा पुन्हा संप आणि आंदोलन करण्याची पाळी या अथर्व प्रशासनाच्या आरमुट्या धोरणपामुळे येत आहे. ही तालुक्यातल्या तमाम जनतेनं याचा विचार केला पाहिजे. परंतु आम्ही आता सगळ्या गोष्टींचा विचार करून जे आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अगदी योग्य आणि संविधानिक मार्गाने आम्ही हे आंदोलन करत आहोत.
हे मला या उद्देशानं सांगायचं आहे. या अथर्व व्यवस्थापनानं जानेवारी ते मार्च अशा 3 महिन्यांचा पगार थांबवून मानवी हक्काचा भंग करून या कामगारांना उपासमारीची वेळ या अथर्व व्यवस्थापनानं आणलेली आहे. वास्तविक जो त्रिपक्षीय करार आहे, हा करार शासनाचे प्रतिनिधी, कारखान्याचे प्रतिनिधी आणि कामगार युनियनचे प्रतिनिधी अशा पद्धतीनं एक ट्रायपार्टी अग्रीमेंट जे असतं तो करून दिला पाहिजेत. आणि ते करायला आम्ही दौलतचे कामगार आणि युनियन कटिबद्ध आहोत. परंतु या अथर्व प्रशासनाची जी आडमुठी भूमिका आहे की आपण तयार केलेल्या करारावरती सह्या करून देणं आणि त्याच वेळेला मी पगार देतो अशी जी भूमिका आडमुठ आहे ही पूर्णतः चुकीची आहे. त्यामुळे आम्ही या माध्यमातून तुम्हाला मी असं सांगतो की जो करार बेकायदेशीररित्या आहे तो करार कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यावरती सह्या करून देणार नाही. जो कायदेशीर करार आहे त्या कराराला आम्ही कोणत्याही परिस्थितीत आज सुद्धा सह्या करून द्यायला तयार आहे. त्यामुळे समाजामध्ये जी दिशाभूल चाललेली आहे ती दिशाभूल अथर्व व्यवस्थापनानं पूर्णतः चुकीची चालवलेली आहे हे या समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. तसेच जे कामगार आमचे आज शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चालवत आहेत हे सुद्धा चिरडण्याचा त्यांचा वेळोवेळी प्रयत्न चालू आहे. आज या ठिकाणी माननीय प्रांताधिकारी यांनी जी बैठक लावली होती त्या बैठकीला सुद्धा नको त्या पद्धतीचं वेगळं वळण लावून या बैठकीला उपस्थित न राहता त्यांनी ही बैठक मोडून काढलेली आहे. आणि या कामगारांना जे आंदोलन चाललेलं आहे त्या कामगारावर पुन्हा उपासमारीची वेळ आणून या कामगारांच्या जीव मरणाचा प्रश्न आलेला असताना सुद्धा या अथर्व व्यवस्थापनानं कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे माझी आता या आंदोलनाच्या माध्यमातून एकच या प्रशासनाला विनंती आहे की जो त्रिपक्षीय करार आहे त्या त्रिपक्षीय कराराची 100% अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन आम्ही माघारी घेणार नाही हे आम्ही या माध्यमातून आपणाला मी विश्वासानं सांगू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आडमुठी भूमिका न घेता अथर्व व्यवस्थापनानं या कामगारांचा जो थकलेला पगार, ओव्हर टाइम आणि रिटेनिंग अलाउन्स आहे तो पहिल्यांदा तात्काळ जमा करावा. त्यानंतर आम्ही चर्चेला येऊ आणि जे रीतसर अग्रीमेंट आहे ते करून आम्ही तुम्हाला सहकार्य करू एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.